नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रागावरती प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करायचं? कारण जगामध्ये जेवढे काही क्रूरतेचे निर्णय होतात ते सगळे 99% निर्णय हे रागाच्या भरामध्ये होतात. मग रागावरती एक प्रभुत्व मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? आज मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीमधनं कळेल. रागामध्ये माणूस दोन गोष्टी करतो. पहिली गोष्ट फाड बोलून जातो आणि दुसरी गोष्ट फिजिकली काहीतरी कृत्य करतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी हार्मफुल आहेत आणि समोरच्यासाठी घातक आहेत. आणि ती घटना घडल्यानंतर ज्याने हे कृत्य केलं त्याच्यासाठी पण घातक आहे. रागावरती कंट्रोल किंवा प्रभुत्व मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? ती ही गोष्ट आहे. या गोष्टीमधून आपल्याला काय कळतं? आपण एका घरामध्ये एक मुलगा असतो आणि त्याला कोणतीही गोष्ट बोलली की त्याची चिडचिड होते. चिडचिड झाल्यानंतर तो शब्दाने प्रत्येकावरती वार करत असतो आणि हातामध्ये जी भेटेल ती वस्तू घेऊन आपटत असायचा. म्हणजे हे दिवसानुदिवस, महिन्यानुमहिने, वर्षानुवर्षे चालत राहिलं. पण एके दिवशी त्याच्या वडिलांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याचे वडील त्याला जवळ घेऊन एक गोष्ट सांगतात, बाळा, तुला ज्या वेळेस राग येईल त्यावेळेस तू बोलत नको जाऊ. तुझा जो राग आहे तो राग काढण्यासाठी एक खिळा घ्यायचा, गार्डन मध्ये जायचं, एका झाडावरती तो खिळा ठोकायचा. ज्या वेळेस राग येईल त्या वेळेस शांत राहून आणि तो राग तिथेच काढायचा. मुलाने ते ऍक्सेप्ट केलं आणि पहिल्याच दिवशी मुलाने 37 खिळे त्या गार्डन मधल्या झाडावरती ठोकले. करत 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 मुलगा त्या खिळे ठोकण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं. म्हणजे त्यांनी रागावरती प्रभुत्व मिळायला सुरुवात केली. कारण त्याला कळू लागलं की प्रत्येक दिवशी आपण किती वेळा रागावतोय. मग त्यांनी त्याला नियंत्रणामध्ये आणण्याला सुरुवात केली. त्याला राग जरी आला तर तो शांत राहून त्यांनी राग कंट्रोल केला. शिव्या टाकण्याची गरज पडली नाही. तो पुन्हा वडिलांकडे गेला. म्हटलं तर पुढं काय? वडिलांनी सांगितलं, ज्या वेळेस राग आला, राग शांत झाला, तो कंट्रोल केला, त्यानंतर गार्डन मध्ये जायचं आणि एक खेळा काढायचा. अशी सुरुवात झाली. आणि मुलाने ज्या वेळेस राग आला त्यावेळेस रागावरती प्रभुत्व मिळवलं. त्या वेळेस गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळा काढायला सुरुवात केली. सगळे खेळ काढले. म्हणजे मुलगा आता पूर्णपणे रागावरती मुलाचं कंट्रोल आलेलं होतं. तो पुन्हा वडिलांकडे गेला. म्हटलं आता पुढं काय? त्या वडील त्या मुलाला गार्डन मध्ये घेऊन गेले आणि गार्डन मध्ये ज्या झाडावरती त्यांनी त्या फळावरती खिळे ठोकले होते आणि काढले होते त्याच्या वनात असेल तशा होत्या. तर वडिलांनी पहिला बोध त्या मुलाला दिला की ज्यावेळेस तुला राग यायचा तू फडा सगळ्यांना बोलून जायचा. तो असाच प्रकार आहे. रागाच्या भरामध्ये बोलून जाऊन पुन्हा माफी मागणं हे जखम भरून काढत नाही. कारण जी शब्द आहेत ते तसेच हृदयाला कुठेतरी म्हणजे टोकी करून जागा करून ठेवतात, जखम करून ठेवतात. शब्दाची जखम कधीच भरून निघत नाही. जशी ही झाडावरती तुला आता दिसते. हा पहिला बोध. आणि दुसरा बोध यामधला की रागावरती जर प्रभुत्व मिळवलं असतं तर झाडाचं नुकसान झालं नसतं. आणि मधनं एक बोध हाच आहे की ज्या वेळेस राग आला तर त्या वेळेस रागावरती कंट्रोल म्हणजे प्रभुत्व मिळवणं हेच एक त्याचा जालीम आणि उत्तम उपाय आहे. रागाच्या भरामध्ये काहीच करू नका. कारण जो काही तो पिरियड आहे तो जाऊ द्या. येणारा काळ हा नवीन काहीतरी विचार, नवीन काहीतरी घेऊन येणार आणि तुमच्या रागाला जे काही राग तुम्हाला आलेला होता तो त्यामध्ये निघून जाणार किंवा